राहुरी नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांच्या समस्या। राहुरी नगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 4 मध्ये संदीप रासकर सर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। प्रभाग क्रमांक 4 मध्ये नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे। रस्त्यांच्या अडचणी आहे। तेथील नागरिक गेली अनेक वर्षांपासून रहिवासी असूनही त्यांना पक्के घर मिळत नाही। लहान मुलांना अंगणवाडी देखील व्यवस्था नाही। अशा विविध समस्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये असल्याने संदीप रासकर सर यांनी नागरिकांच्या मागणीनुसार प्रभाग क्रमांक 4 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये त्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी मी आता दुबीचा जो मळा आहे त्या दुबीच्या मळाच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणचा जो वर्ग आहे मतदारांचा तो सर्वसामान्य मतदार आहे। हे मतदार स्वतः मोलमजुरीचे कामं करून दिवसभर कष्ट करून आपल्या घरी येत असतात। ज्या मूलभूत ज्या सुविधा आहे या मूलभूत सुविधांबरोबरच या मतदारांच्या ज्या काही समस्या आहे त्या मी जाणून घेतलेल्या आहे आणि या प्रभागातल्या मतदारांनी निश्चय केलेला आहे की आम्हाला अशा प्रकारचा मतदार हवा, अशा प्रकारचा उमेदवार निवडून आणायचा आहे की जो आमच्याशी संपर्क साधणार आहे, आमच्या वेदना जाणून घेणार आहे, आमच्याशी तो एकदा निवडून गेल्यानंतर 5 वर्ष तोंड दाखवत नाही, अशा प्रकारचा उमेदवार आम्हाला नको आहे। आणि ही भावना त्यांची मी जाणून घेतली आणि त्यांचे सर्व समस्याचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून या मतदारांमध्ये गेलेलो आहे। त्यांना आश्वासन दिलेलं नाही, आश्वासन नव्हे, त्यांना अशी खात्री झाली आहे की रासकर सर आहे, शिक्षक माणूस आहे, हा दिलेला शब्द नक्कीच पाळणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते मला अत्यंत उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद देखील देत आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या अगोदर मी या प्रभागातल्या सर्व मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या। माझ्या अर्जाच्या संदर्भामध्ये बरेचसे असे म्हणजे चर्चा होत गेली की रासकर सरने का अपक्ष उमेदवारी जरी दाखल केली तर ते अर्ज माघार घेतील, परंतु तसं न होता इथल्या मतदारांमध्ये एक उत्साहाचं वातावरण या दृष्टिकोनातून आहे की रासकर सरांचा अर्ज हा राहिलेला आहे आणि ते या प्रभागातल्या लोकांच्या समस्या सोडवणार आहे। त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे। या प्रभाग क्रमांक 4 मध्ये जो दुबीचा मळा आहे या दुबीच्या मळ्यामध्ये सर्वसाधारणपणे जवळपास 1000 ते 1200 मतदार या प्रभागामध्ये फक्त या दुबीच्या मळा परिसरामध्ये आहे आणि एवढं मतदार असून देखील येथे एक छोटीशी बालवाडी असू नये, छोटे छोटे मुलं या ठिकाणी आहे। या पालकांना प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च करून कुठंतरी दूर अंतरावर प्रायव्हेट बालवाडीमध्ये त्यांची मुलं दाखल करावी लागतात। वास्तविक पाहता यांच्याकडे हातावरची लोक आहे, एवढे पैसे ते देऊ शकत नाही, परंतु तरी देखील या लोकांना आपल्या मुलांना ते शिक्षणापासून तर वंचित ठेवू शकत नाही। त्यांची प्रामुख्याने ही मागणी असणार आहे की आमच्या मुलांसाठी एक छान अशा प्रकारची बालवाडी सर तुम्ही सुरू करा। मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 4 मधल्या रहिवाशांना ग्वाही देतो, गावीने खात्री देतो की मी निवडून आल्यानंतर काही जरी नाही झालं तर सर्वात अगोदर तुमच्या या छोट्याशा 3 ते 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी या प्रभागामध्ये बालवाडी सुरू करणार आहे। घरकुलाचा देखील मोठ्या प्रमाणे मोठा असा प्रश्न आहे, मी तो देखील मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रयत्न करणार आहे। मतदान असलं का मग तरच येतात लोक आपल्या दाराने पाया पडतात, आम्हाला निवडून द्या निवडून द्या। आमच्या घरात कुणी लक्ष देत नाही, आम्हाला लाईट बिल इतका येते, नळपट्ट्या येतात, आम्ही गोरगरिबांनी कसे भरायचे? आम्हाला राहण्याने आता कामं आहेत का? आम्ही कुठं कामधंदे करायचे? आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना। शिकलेले लोक आहेत पण निवडून आलेले बघतच नाहीत ना। पाहिजे शिकलेला पाहिजे चांगला, तरच मग बरं वाटतं। हा गोरगरिबाने आपल्याला मतदान दिलं, आपल्यासाठी चांगलं काहीतरी केलं पाहिजे त्यांनी पण। हे लोक म्हणतात उठायचं उठायचं, आम्ही आता कुठं जायचं राहायला? घरकुल आहे का आम्हाला? नुसतं निवडून यायचं ना, स्वतःच्या घरं भरत आहेत मग दुसऱ्यांना पाहत नाहीत। हा शिकलेला एखादा उमेदवार आला तर कळन त्याला आडा अडचणी काय आहे ते। मतदानाच्या टायमाला आमच्याकडे येतात, आमचे पाय किती भरलेले असले तरी आमच्या पाया पडत आहेत। आम्हाला काही पाहत नाही, म्हाताऱ्या माणसाला औषधं गोळ्या, आता आम्हाला थोडं रानात काम होतंय। शिकलेला माणूस निवडून आला पाहिजे, अडाणी पैशासाठी येतो, पैसे कमी तो जेवढे वाटत तेवढे नाही वाटायचे, 500 त्याला ठेवायचे, 200 आम्हाला द्यायचे।
बरोबर बोल.